मोदक, दाल बाटी चूरमा, मोदक, दाल बाटी चूरमा, मोदक. दाल बाटी अरे चूरमा. अरे 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 थांबा 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 थांबा. आज आपल्याला दोन्ही गोष्टींचा स्वाद घ्यायला मिळणार आहे या घरी. कारण इथे आहे राजस्थानात वाढलेले महाराष्ट्रीयन आणि कट्टेरी पुणेकर यांचा मिलाप. चला तर मग भेटूया या गोड फॅमिलीला. नक्की. की चला. नमस्कार मंडळी, ऋणानुबंध सिरीज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजचा आपला एपिसोड आहे 14 आणि आज आपल्यासोबत आहे अशी एक फॅमिली ज्यांच्यामुळे साम कधीही नाही पडले उणे. दे आर हिअर ऑल द वे फ्रॉम राजस्थान अँड पुणे. Let's meet सॅमचे पहिले ट्रेझरर, द फर्स्ट ट्रेझरर ऑफ सॅम मराठी मंडळ, मिस्टर महेश गुने अँड हिज वाईफ अरुंधती गुने. ऑन रेकॉर्डिंग वी हॅव विशाल कोठावदे विथ होस्ट पंकज कोकाटे आणि मी वर्षा कोठावदे. चला तर मग सुरू करूयात गप्पांना. नमस्कार नमस्कार, अरुंधती, नमस्कार. नमस्कार महेश. तुम्ही दोघं कसे आहात? आम्ही मजेत आहोत. मजेत आहोत. आणि कसं वाटतंय आज आमच्यासोबत गप्पा मारताना? हा फारच छान छान वाटतंय. म्हणजे असं कधी असा प्रसंग नाही आला की आमच्या दोघांचं एकत्र रेकॉर्डिंग झालंय. आणखीन एवढं छान, खूप छान आयडिया आहे. चला तर मग चालू करूयात गप्पांना. ऑफकोर्स. आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल तुमच्या बालपणाबद्दल. अरुंधती, तू सांगशील तुझ्या बालपणाबद्दल? माझं नगरचा आहे. नगरचा जन्म म्हणजे आई नगरची बरं. आणि मग पुण्यामध्ये बाबांची फॅमिली पुण्यात होती. ते चौथीत असताना पुण्यात मुंबईहून. तर माझ्या आजोबांचा ऍक्च्युली डायमंड वॉच कंपनीचा अरे वा. बिझनेस होता. देन ते जेव्हा आजारी पडले, बाबा कॉलेजमध्ये आणि ही वॉज नॉट इंटरेस्टेड इन बिझनेस. बरं. ते त्यांना शिकवायची आवड होती. आणि आधी पॉलिटेक्निकला होते शिकवून. माझा जन्म झाला म्हणजे पुण्यातच होते आई. अच्छा, ओके. आणि तुमचं घरचं आडनाव काय? गाडगे. गाडगीळ. ओके. गाडगीळ. एकदम पुणेरी आडनाव. हा. शिक्षण कुठे झालं तुमचं? माझं मोस्टली सगळं हुजूर बागेमध्ये झालं. 3.5 वर्ष, 7वी ते 10वीचा अर्धा वर्ष रत्नागिरीला झालं. बाबांची ट्रान्सफर झाली. आणि नंतर मग गरवारे कॉलेजला मी बीकॉम केलं. ILS मधनं लॉ केलं. खूप छान, खूप छान. आणि ग्रॅज्युएशन कधी झालं मग लॉ मधून? लॉ मधनं 93ला. 93. CA कडे काम करत होते. मग त्याच्यानंतर आमचं लग्न झालं. आणि लहानपणी आय एम शुअर यू मस्ट हॅव हॅड अ लॉट ऑफ फॅमिली अराउंड. तुम्हाला किती भाऊ बहिणी? मला 2 बहिणी. 2 बहिणी. आणि तुम्ही जर म्हणाला की रत्नागिरी आणि देन बॅक टू पुणे, तर असं म्हणजे कसा होता तो प्रवास? रत्नागिरीवर परत तुम्ही पुण्यात शिफ्ट झाला, तुमची 10वी तुम्ही तिथून केली असं? 10वी तिथले केली, पण त्याच्यामध्ये माझं स्विमिंग बंद झालं. कारण 6वी 7वी पर्यंत मी नॅशनल स्विमिंगला गेले. हो, अरे वा. आणि First class. पण तिकडे कोच नव्हता आणि मुली पण स्विम करायच्या नाही. अच्छा. सो सांगितलं नाही तिथे मला की मी पोहोचले Nationals. nationalला. हो. कारण जेव्हा मी तिथे गेले तेव्हा झेडपीच्या अध्यक्षाची मुलगी पण Swimming. स्पोर्ट्स मध्ये पुढे होती. Okay. आणि माझं स्विमिंग आणि ट्रॅक होतं. ट्रॅक मध्ये मी तिला मारल्यामुळे तर मी गेले पुढे, ती नाही गेली. मी सांगितलं नाही बेसिकली की आय वॉज सिलेक्टेड. अच्छा, आणि अच्छा. हा year कुठला? 81 ला बाबांची ट्रान्सफर झाली. 81 थ्रू 84 नोव्हेंबर इज द वन. बिकॉज त्यांची ट्रान्सफर झाली पण आम्ही क्वार्टर्स मध्ये राहायचो. तर बरं. क्वार्टर्स हे तुम्हाला 3 महिने देऊ शकतात हम्म. राहायला. म्हणून मग तिथे आम्ही पहिला हाफ तिथे केला. तेव्हा परत पुण्याला आम्ही बाबा आधीच गेले होते. मग मी आणि आई आणि बहिणी नंतर आलो. So, तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली होती नॅशनल रिप्रेझेंट करायला. Yeah. अँड बेसिकली यू कुडंट Couldn't go. ओके. आणि आय थिंक हा इंदिरा गांधी यांचा पिरियड होता. तर त्याच्यात मग ते सगळा गोंधळ सगळा आमचं सामान अडकलं. कारण आमचा ट्रक ड्रायव्हर अनफॉर्च्युनेटली सरदारजी होता. त्याच्यामुळे आमचं सगळं अरे सामान त्याला सेफ्टीसाठी आम्ही त्याला सांगितलं कम बॅक त्या later काळात. on. आणि सो अराउंड 84. 84 नोव्हेंबर मध्ये एक्झॅक्टली. ओके. मग
सामान उशिरा आलं. त्याच्यात मी हुजूर बागेमधनं शिकले. त्या वर्षी शाळेची होती सेंच्युरी. ओके. सो त्यांनी सेंच्युरी असल्यामुळे मोठ्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की ओके आपण पहिला स्टार्ट न करता आपण एंड पासून स्टार्ट करूयात शिकवायला शाळेमध्ये. सो त्यांनी तसंच शाळा रत्नागिरीला माझं पहिल्यापासून झालं होतं. पुस्तकं नाही काही नाही. येऊन मी हाफच पोर्शन डबल शिकले. शिकले नाही. सो तुम्ही स्पोर्ट्स मध्ये तर खूप ऍक्टिव्ह होता. Yeah. तर शिक्षणात कसे होते? शिक्षणात मी आय वॉज टिल 10th grade because of this all Okay. episode. My grades थोडे खालती गेले. बरं. But otherwise I used to be in top 10. अरे वा, त्याच्यामुळे वंडरफुल. खूप खूप छान वाटलं तुमचं बालपणाचं ऐकून. आणि त्यावेळी तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करता? माझा जन्म सोलापूरचा आहे आणि पण माझे वडील रेल्वे सर्व्हिसला होते. त्याच्यामुळे त्यांचं पोस्टिंग होतं गुजरातमध्ये काही वर्ष. तर त्यामुळे काही म्हणजे अगदी लहान असताना 1-2 वर्ष गुजरातमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मग आम्ही माउंट आबू, तुम्ही जर नाव ऐकलं असेल, राजस्थान, त्याच्या पायथ्याशी मोठं रेल्वेचं वर्कशॉप आहे. माझे वडील तिथे सर्व्हिसला होते. मग माझं पूर्ण बालपण त्या वेळेपासून ऑल द वे कॉलेजपर्यंत राजस्थान होतं. राजस्थान. माउंट आबूमध्ये हो, सो गावाचं नाव माउंट आबू. आबू रोड म्हणून गावाचं नाव आहे. राजस्थान आणि गुजरातच्या बॉर्डरवरती आहे. तिथे शाळा अगदी मिडल स्कूल, हायस्कूल, कॉलेज पण तिथेच झालं. मी पण बीकॉम झालो तिकडे आणि त्याच्यानंतर 86 मध्ये मी ग्रॅज्युएट झालो. आणि मग ग्रॅज्युएट झाल्यावरती मग मी पुण्याला आमची सगळी एक्सटेंडेड फॅमिली पुण्यात आहे, म्हणजे काका वगैरे. हे जॉब प्रॉस्पेक्ट्स किंवा करिअर असं म्हणून मी तिथे पुण्याला गेलो. आम्ही तळेगावात राहायचो. पण माझं शिक्षण कम्प्युटर सायन्सचं नाही म्हणता येतं, पण कम्प्युटरचं त्यावेळेस इंडियामध्ये जस्ट कम्प्युटर येत होतं, सुरू झालं होतं. तेव्हा माझं असं प्रोग्रामिंग वगैरे अनालिसिस सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस कॉलेजमध्ये पुण्यात, मग तिथे 1 वर्ष मी ऍडमिशन घेतली. तिथे डिप्लोमा. सो दिस वॉज 1986. 86 मध्ये. बरोबर. आणि मग तिथे मग मी 5-7 वर्ष मी इंडियामध्ये ग्रीव्स कॉटन ऐकलं असेल किंवा बकावूल, एक जर्मन कंपनी, तिथे 7 वर्ष काम केलं. ईगल फ्लास्कला 2-3 वर्ष. सो पुण्यातच म्हणजे पिंपरी चिंचवड एरिया. मग त्याच्यानंतर मी मिडल ईस्ट मध्ये गेलो. साधारण 91-92 साली. आणि 2-3 वर्षांनी परत आलो. 6-7 महिने काम केलं परत इंडियामध्ये आणि मग बहारेनला गेलो. अच्छा, अरे बाप. एक वर्ष. मग तिकडनं US मध्ये तो काळ तर म्हणजे 96 साली इथे जर तुम्ही Y2K जर ऐकलं असेल, Y2Kच्या वेळेस आम्ही 96 मध्ये इथे आलो. सो डायरेक्टली बहरेनहून बहारेनहून US ला. पण मग त्याच्यानंतर मध्ये इंडियाला मी लग्नासाठी, तर आई वडिलांची अशी आठ होती की लग्न केल्याशिवाय US जायचं नाही. पण मग इंडियामध्ये लग्नासाठी 15-20 एक महिनाभर. पण मग इथे युएसला यायची तुमची आवड होती, passion, की ठरवलं होतं की युएसला यायचं? असं काय नव्हतं. जस्ट म्हणजे मी बहारेनला होतो, मोस्टली तिथेच राहिलो असतो. पण मग तेव्हा सगळं Y2K मुळे सगळे लोक इथे यायचे. मग जस्ट लकीली मी पण अप्लाय केलं आणि विसा मिळाला त्यावेळी. त्यामुळे जस्ट असं चान्स मिळाल्यामुळे मग 96 साली युएस मध्ये तुम्ही 96 साली. आणि मग लग्न प्रोसेस लग्न pretty इंटरेस्टिंग. कारण म्हणजे मी जेव्हा इथे जस्ट 96 ऑगस्टला आलो मला वाटतं मी, आणि त्याच्या आधी आता जून का जुलैमध्ये मी बहारेनमधनं इंडियामध्ये गेलो. माझ्याकडे एक महिनाभरच होता. आणि म्हणजे काही नक्की काही झालं नव्हतं. ओके. लग्नाचं काही नक्की झालं नव्हतं. पण म्हणजे अशी गंमत अशी की काही लग्न काही ठरलं नव्हतं आणि माझ्या जायचे दिवस मला 10 दिवस राहिले होते. आणि त्याच्यानंतर मग मी जस्ट एक दिवशी सकाळी तळेगावहून पुण्याला जात होतो लोकलने. तिथे माझा मित्र भेटला. एक माझा जो आम्ही बरोबर म्हणजे गाडीतनं रेल्वे लोकल मध्ये जायचं. तो मला म्हणला की त्याला असं माझी स्टोरी सांगितली की मी असं इकडे आलोय, लग्न करून जाणार आहे. तो म्हणला अरे माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, म्हणजे आमच्या फॅमिली फ्रेंडची. कारण तो माझा मित्र आणि ही
आम्ही लॉ एकच कॉलेजला कॉलेजमध्ये. लॉ कॉलेजला म्हणजे same. गरवारेपासून सोबतच. लॉ कॉलेज हा एक वर्ष सिनियर अच्छा होता तो मला. मित्र तुम्ही त्यामुळे- एका कॉलेजमध्ये हा बरोबर हा. म्हणजे फॅमिली फ्रेंड बरं. असेल तर म्हणाले मला माहिती एक मुलगी मी बघतो काय झालं मग त्यांनी तिच्या आई तर त्यांनी वडिलांना मला कॉन्टॅक्ट आधी केला. दोनदा भेटला तो. मी त्याला उडवून दिलं शेवटी त्यांच्या मित्राने मुलगी सुचवली. सुचवली, हा. शेवटी आणि- माझ्या आईकडे गेला. पण त्याच्यामध्ये स्टोरी अशी आहे की तळेगाव ते पुण्याची आठची लोकल असायची म्हणजे मी कायम प्रवास करायचो हा. आणि ती माझी लोकल चुकली तर त्याच्यानंतर पुढची लोकल होती 8:40ची. तर 8:40च्या लोकलला मी ह्या प्लॅटफॉर्मवर तिकडे आलो हा. आणि हा मित्र मला तिथे भेटला. म्हणजे ती लोक त्यासाठी चुकली हा. की ताई हा. भेटणार होत्या त्यावेळी. अशी त्याची स्टोरी आहे सो इंडियन रेल्वेचा एक कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन आहे हा. त्याच्यामुळे म्हणजे वडील इंडियन रेल्वेमध्ये होते सेटिंग लागलेली होती. सेटिंग बरोबर. ऑलरेडी लागली होती. मग नक्की म्हणजे जर ती गाडी चुकली नसती माझी हा. तर माझी या मित्राची भेट पण झाली नसती आणि आणि आज हा तुमचं असं हे सगळं दिसला रोज. मग दुसरी गंमत अशी की मग आम्ही विचार केला कारण मला 8-10 दिवस होते म्हणून म्हणलं की फक्त साखरपुडा करून मग जावं. अच्छा. पण मग आमचं साखरपुडा होणार होता पुण्यामध्ये श्रुतिमंगल कार्यालयामध्ये. तर मग ते नंतर हिच्या आई वडिलांच्या आमच्या आई वडिलांचं कसं काही झालं आणि त्यामुळे नाही साखरपुड्याच्या ऐवजी लग्नच करून टाकलं. अरे वा. अरे डायरेक्ट बापरे. एकदम. Direct, 10 दिवसामध्ये सही. तुमचं पूर्ण असं दहा बरोबर. दिवस पण नाही आम्ही मी पहिल्यांदा हा. भेटलो ते 23ला आणि हा. 30ला आमचं लग्न झालं. तोपर्यंत संडे नाईट पर्यंत एंगेजमेंटच होती. संडेला नाईटला ठरवलं की ते लग्न. ओके. लग्न आहे. नेक्स्ट डे इट वॉज अ बँक हॉलिडे. हा. यू कॅन नेम अँड देयर वर दॅट मेनी थिंग्स. पुण्यातले शॉप्स बंद. हा सगळं पण जुलैमध्ये सगळे सेल असतात ना त्याच्यात 1-2 शॉप्स उघडे होते. त्याच्यात त्या मंडेला सगळेजण माझ्या मामी आत्या दे काय शॉप दिसत त्याच्यात घुसले शॉपिंग करून बाहेर निघाले. हा, ओके. सो त्या सोमवार शॉपिंग स्ट्रीट मध्ये गुन्हे आणि हा. गाडगीळ परिवार. बरोबर. आणि आम्ही तळेगावला राहायचो तर ऍक्च्युली ओके. म्हणजे घरात असे लग्नाला असे एवढे पैसे गोळा होते पण त्या दिवशी सोमवारी माझ्या वडिलांच्या ओळखीमुळे बँक उघडायला लावली तिकडनं पैसे काढले पैसे घेतले सगळे गाडीमध्ये बसलो आणि मग पुढे हा लग्न लग्नाच्या दिवशी असं सकाळी. काहीतरी लग्नाचं. मग त्याच्यानंतर मंगळसूत्र आणि अशा खरेदी त्या दिवशी सकाळी झाल्या. अरे बाप. बापरे. आणि लग्नाची तारीख काय? 30 जुलै. त्या दिवशी ऍक्च्युली गुरुपौर्णिमा होती त्याच्यामुळे हा. फुल डे मुहूर्त होता. मुहूर्त चांगला. हा. 30 जुलै 1996. 96. 96. ओके. तेव्हा right. आणि मग 5-6 दिवसांनी मी US मध्ये आलो आणि मग ती नंतर आय थिंक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ती मला झाली. सो लग्न काइंड ऑफ लाईक डायट लग्न झालं. हा डायट वर्जन. बरोबर हा, yeah. त्याच्यात सगळे विधी वगैरे सगळे केले हा, जातात. विधी वगैरे सगळे- सगळे झाले आणि फोन मी माझ्या माझं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे. अच्छा. मी प्रत्येक फ्रेंड सर्कल मध्ये 2-3 कॉन्टॅक्ट केला आणि सगळेजण आले. त्यामुळे आमच्याकडे जवळजवळ 400-450 होते. ह्या हा. सगळ्यांचं- Oh, wow. आमच्याकडे We still 50 have लोक like 50 लोक असतात. म्हणजे Yeah. लग्नाच्या लग्नात छान झालं. पावणे- It was so- Yeah, Right, 450-500 लोक अरे वा, होते. छान. म्हणजे एवढं शॉर्ट नोटीस Short notice हे मध्ये सगळे short आले. आणि आपल्याकडे हा. कसं लग्नात विधी असते. लग्न झाल्यावर नवरा बायकोला अरुंधती नक्षत्र झालं. हा. तुम्हाला गरज पडली का कारण काय सगळं सगळं समोरच समोरच अरुंधती. एक, जी चुकली ती हा? म्हणजे ती व्यवस्थित पकडण्यासाठीच होतं ते नक्षत्र नक्षत्र पकडण्यासाठीच बरोबर, होतं ते. जुळून आलं. गाडी 8ची आणि 48च्या लोकल मध्ये जुळलं. जुळलं होतं. तो छान, मुहूर्त होता. पण म्हणजे मला अरुंधती सगळ्यांनी इतके म्हणायला लागले US मध्ये. इंडियामध्ये माझं ते नाव फक्त पेपरवरती होतं हा. आणि ऑफिसमध्ये मला अरू म्हणायचे. अरू. पण कारण ऑलरेडी तिथे सोना होती कोणतरी. पण माझं नाव सगळ्यांना मला सोना म्हणजे even अच्छा ओके. अरुंधती ऑफिशियल नाव आहे, पण Official घरी नाव सोना. पहिल्यापासून म्हणजे कोणी सोना. अरुंधती हा. म्हणून म्हणायचे नाही सगळे सोना किंवा अरू म्हणायचे. ओके. पण मला इथे एक प्रश्न इंटरेस्टिंग आहे. जेव्हा हे लग्न झालं हे इथे आले US ला तुम्ही तिथेच होता. तुमचा तो काळ कसा होता? म्हणजे हाऊ I इंटरेस्टिंग was इट वॉज actually very busy कारण I was trying to shift from law to computers. आणि मी तो ऍक्सेप्ट केला जॉब आणि लग्न ठरलं. तर मला जाऊन त्यांनी सांगितलं की सॉरी मी काही जॉईन होऊ शकत नाही 3 महिन्यात म्हणजे जायचं. पण हा. मी सोडणार आहे म्हणून. बरोबर. But then
लेट दॅट गो. त्याच्यामुळे इट वॉज व्हेरी बिझी की समबडी अँड कोणाला तरी ट्रेन करा माझ्या जागेवरती आणि पण तुम्ही लॉचा जॉब करत होता. म्हणजे मी मेजर केलं क्रिमिनॉलॉजी आणि टॅक्सेशन. हो. पण मला क्रिमिनलला जायचं होतं पण माझे आजोबा क्रिमिनल लॉयर. अच्छा अच्छा okay. ही वॉज अ गव्हर्नमेंट लीडर. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं व्हॉट एव्हर हॅपन यू आर नॉट त्या लाईन मध्ये तू जाणार नाही. नाही, अच्छा. त्याच्यामुळे मग मी कॉम्प्रोमाइज टॅक्सेशन केलं. And then finally into computers. हा मग मी इथे क्लिवलँडला होतं तेव्हा मास्टर्स केलं. So तुम्ही जेव्हा इंडियाहून दोघं आले फर्स्ट कुठं आले? मी म्हणजे काही दिवस डेट्रॉइट मध्ये होतो आणि त्याच्यानंतर मग क्लिवलँडला माझा पहिला प्रोजेक्ट तिथे झाल्यावरती मग आम्ही 6-1 वर्ष तिथे क्लिवलँडला. अच्छा दोघं क्लिवलँड. तेव्हाच तिथे मास्टर्स अच्छा. कारण तेव्हा आय थिंक जॉबचा विसा वगैरे असेल त्याच्याकडे काही नव्हतं. मास्टर्स H4 कशात वरती केलं? कम्प्युटर. कम्प्युटर सायन्स मध्ये. हा, पण 96 लग्न झालं, 97 तुम्ही इथे आला. बरोबर. आणि मग 97 तुम्ही इथे आल्यानंतर लगेच मास्टर नाही लगेच नाही लगेच नाही, कारण मग ते तो 1-2 हा. कन्सल्टंट होता. अच्छा. जोपर्यंत तो परमनंट झाला नाही त्याच्यामुळे ऑफिस मॅक्स मध्ये जेव्हा तो परमनंट झाला मग तेव्हा मी डिसाईड हा. केलं करायचं कारण नाही तर मग स्टार्ट करून इट वॉज बरं. कारण मग मला पुढे मूव move झालं. सारखं मूव Also your first company was here in the US was Office Max. ऑफिस मध्ये तो माझा क्लायंट होता पहिले पण त्यानंतर त्या क्लायंटनी मला ऑफर दिल्यावरती Okay. मग मी फुल टाइम तिथे जॉब You accepted. आता अदरवाईज मला मूव व्हायला लागलं असतं पण त्याच्यामुळे मग आम्ही तिथे मास्टर स्टार्ट नाही केलं. एकदा तिथे स्थायिक झाल्यावरती सॉर्ट ऑफ देन वी सेड हो शी कॅन स्टार्ट द मास्टर्स अँड कंप्लीट. it took me 3 years because I had to do so many prerequisites Correct. because of my बरोबर. you completed your masters. yeah. पण जेव्हा लग्नात तुम्ही म्हणालात की खूप कमी पिरियड होता तुमच्याकडे, इट वॉज लेस दॅन 10 days, तर असं काय दोघांमधलं एकदम कॅच झालं होतं की तो कुठला क्षण होता किंवा कुठली क्वालिटी होती की अरे येस ही इज द वन और शी इज द वन, I made the right choice. between the Yeah, 40 minutes of So for me, like he started from scratch, and that's त्यांनी केलं against his family background. He did on his own. Whatever he earned was on his own. Oh, okay. So that was the main quality that I Okay. for me. She never told me that by the way. सो आपण क्रेडिट सॅमला देऊया. Sam लागली. सो म्हणजे ते खूप जास्त भावलं तुम्हाला Yeah. की येस ही इज द गाय, प्राऊड फिलिंग वगैरे. Yeah. तर मला म्हणजे ऑफकोर्स ना मला एक लग्न करायचं होतं बिकॉज आय बट मोर दॅन दॅट आय थिंक जस्ट द बॅकग्राऊंड आणखीन कारण मी इंडियामध्ये असं जास्त त्या काळात राहिलो होतो सो की हाऊ रिलायबल सो शी इज कमिंग फ्रॉम अ फॅमिली गुड फॅमिली Well known family. लॉंग फॅमिली आणि बेसिकली माझ्या मित्राच्या ओळखीने आली तर त्याच्यामुळे मग थोडस असं हे होतं की ओके ओके they're making a right decision. Of course, she was qualified compared to me. So, सो ती वेवलेंथ मॅच झाली असं आपण yeah, Yeah, right. म्हणजे त्याच्याकडे जेव्हा पहिल्यांदा जायचं होतं ना आईने सांगितलं लवकर ये आपल्याला तळेगावला जायचंय लवकर ये. हा. आय ट्राईड मॅक्झिमम टू गो लेट कारण मला पुण्याच्या बाहेरचं नको होतं कोणी. Oh, okay, अच्छा. अच्छा तुम्हाला वाटलं तळेगाव मध्ये काहीतरी खेडेगाव वगैरे असेल. सो मी मॅक्झिमम लेट केला आणि आय वॉज फॅन ऑफ ब्लॅक अँड व्हाईट क्लोथ्स. Okay. तर माझे निम्मे कपडे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असायचे. तिथे सांगितलं होतं की मी उशिरा आले मग जास्त वेळ नव्हता तयार व्हायला ते आहे तसेच चल आता ब्लॅक अँड व्हाईट तशीच गेले की नाही म्हणलंच पाहिजे. अरे बापरे, पुढे तयारी करून केलं होतं की हे नाही मुली Yeah, आहे. correct. अरे पण महेश एवढा डेस्परेट होता की ही डिडंट हॅव ते हो, अ ते सगळं ठरलेलं होतं. मला जायचंय युएस ला आणि लग्न करूनच लग्न जायचं. करूनच Right. So I think I wasn't in lot of म्हणजे कुंडली वगैरे अशामध्ये अच्छा. काय काय नव्हतं. पण म्हणलं ओके. म्हणजे I माणूस think आवडला all the तर other things should come together and Nice. fine. Okay. Wow. मग- तर मग इथे मास्टर्स झालं तुमचं, हा. तुम्ही तोपर्यंत इथे जॉब करत होता. मग त्याच्यानंतर क्लिव्हलंडहून क्लिव्हलँडहून आम्ही मग आय थिंक मी जेव्हा जॉब चेंज केला तेव्हा मी न्यू जर्सी मध्ये गेलोय. आम्ही 3-1 वर्ष न्यू जर्सी मध्ये होतो. आणखीन तेव्हा अगेन मी परत कन्सल्टिंग मध्ये होतो. तर 1.5-2 वर्ष मी खूप ट्रॅव्हल करायचो. न्यू जर्सी मध्ये कुठे होतं?
न्यू जर्सी मध्ये pretty close to एडिसन. ओक ट्री रोड. ओक ट्री आपल्याकडे कसं आहे, आपण इंडियामध्ये बायका मंडईला जायचं तशी ती ओक ओक ट्री रोड. ओक ट्री जायचं. आम्ही घरी भाज्या वगैरे आणि हा ट्रॅव्हल करायचा, मी प्रेग्नंट होते तेव्हा. हा तेव्हा मग- त्यामुळे मला उलटा त्रास होता आणि मला बेड रेस्ट होती ऍक्च्युली. तर मला उलटा त्रास होता. माझ्या नेबर्स मला एवढं फूड आणून द्यायचे की मला सांगायला यायचं बास मग एवढं खात नाही. ते चांगलं होतं की neighbors खूप चांगले होते. मला म्हणजे मी इडली डोसा दॅट वॉज माय क्रेविंग, चाट वॉज माय क्रेविंग आणि मटन वॉज माय क्रेविंग. अरे बापरे. सगळे जवळपास सगळं मिळतं मग. ओक ट्री रोडमध्ये रोडला सगळं So this was like 98. It's around like 2000, Oh, 2004. Yeah. So 2000 मध्ये आम्ही 2000 just after the 9/11 we moved to New Jersey. हा गेलं माझे लास्ट सेमिस्टर. हा, तुझी त्याच्यामुळे आय वॉज इन क्लिव्हलँड. Correct. 3 महिने तो तिकडे होता. So 2004 पण जेव्हा मग she was pregnant and she was having a tough time because I was traveling Monday to Friday. आणि so she was having difficulty. So I thought, okay, now I need to change the job and accept a full time instead of consulting. म्हणून तेव्हा इथे मग 2004 मध्ये नाही का, 4च्या साधारण शेवटी ऑक्टोबर मध्ये. That's why I joined Valero. So you moved to San Antonio 2004. 2004. 20 वर्ष झाले. So Yeah, one of the बरोबर. oldest Marathi families. Yeah, I think ते आमच्यापेक्षा बरेच आहेत. हा. Like I think there were like ते number of जास्त families there. दहा हा, 10. इथे पण At आपण least आमच्या वळणार आहोत. ओळखीचे. कारण ती पण एक स्टोरी आम्हाला जाणून घ्यायची आहे, जे Correct. आम्हाला कळलेलं आहे त्या प्रेक्षकांना सांगायचंय. पण सर्वात सुंदर क्षण तुमच्या आयुष्यातला तो 2004 आणि 5 ला या जगात आला. हा, बरोबर. इथे तो आम्ही- आला म्हणजे तो घाईघाईनीच आला. आम्ही इथे 5 आठवडेच झाले होते मूव आणि तो 5 आठवडे हा, लवकर झाला. तो So it was a ती- chaotic period. We didn't know बरोबर. anyone. न्यू जर्सी सोडल्यामुळे बाकीचं इंडियन इंडियन फूड नाही तर सपोर्ट सिस्टम जो होता न्यू जर्सी मध्ये इथे ना. San Antonio मध्ये हा. आहे का? Oh, wow, okay. मी 8 महिन्याची प्रेग्नंट होते तेव्हा अच्छा. मूव झाले आम्ही इथे. आणि बरोबर. लिटरली एक्झॅक्टली 5 वीक मध्ये 5 वीकमध्ये तो ड्यू होता पण नाही तो ड्यू होता डिसेंबर मध्ये. हा. डिसेंबर पण झाला नोव्हेंबर. 26 या, डिसेंबर बरोबर. was my- तो झाला थँक्सगिव्हिंगच्या वीक मध्ये. बापरे. चांगलं सुट्टी पाहून झालं. सुट्टी Nice. मोठ्या मुलाचं नाव काय इंट्रोड्यूस? ईशान. ईशा. त्याच्यात देखील गंमत आहे. आय हॅड अ हंचकी, इट्स अ बॉय. तर मी त्याला सांगितलं की तू मुलीचं नाव डिसाईड कर, मी मुलाचं नाव डिसाईड करते. आणि दोन्ही वेळेला मी तेच सांगितलं त्याला. आय हॅड अ हंचकी, इट्स गोइंग टू बी अ बॉय. त्याच्यामुळे नाव मी सिलेक्ट केलं. Select केलं. छान नाव आहे ईशान. ईशा. पण मग 2004 ला ईशान झाला, तो इथे झाला आणि तुमचा प्रवास इथला सुरू झाला. हा, बरोबर. सॅन अँटोनियो. आम्ही सॅन अँटोनी वासी झालो शेवटी. ते आतापर्यंत तुम्ही आहात. बरोबर. आम्हाला सहवास मिळतोय तुमचा. बरोबर. ओके. तर पण मग तेव्हा 2004 नंतर कसं इथे म्हणजे सुरुवात कशी झाली? किंवा आता आपले सण असतात, जानेवारी आलं, संक्रांत वगैरे. मग मराठी तुम्ही मिस करत असणार हा. कारण फ्रॉम न्यू जर्सी टू हिअर तुम्ही म्हणालात की ओळखीच नाही. बरोबर. इथे तेव्हा म्हणजे म्हणजे ओळखीच्या actually- फारच कमी फॅमिली म्हणजे असतील पण ऍटलिस्ट एक 4-5 फॅमिली म्हणजे आमचे एक कुलकर्णी आपल्याला माहिती असेल, विठ्ठल कुलकर्णी. दोन्ही आणखी तिची एक मैत्रिणीची ओळखीची फॅमिली होती, शशांक गोखले. म्हणजे त्यांच्या ऍक्च्युली ओळखीने आमचा फ्रेंड क्लिव्हलँडला होता, त्याची बहीण. हा, म्हणजे बरोबर तर बरोबर. क्लिव्हलँडचा आमचा जो फ्रेंड सर्कल होता त्यातल्या त्याची बहीण इथे होती. तेवढंच फक्त आम्हाला माहिती होतं. बरं. अस्मिता आणि शशांक गोखले म्हणून. गोखले. तर आणि मग राजू काका कुलकर्णी आणि विठ्ठल हा, हा, ते पण कुलकर्णी. नंतर मग त्याच्यानंतर- बरोबर. तिने लगेचच त्यावेळेला दिवाळी होती आम्ही मूव्ह झाल्यानंतर. बरं. तर त्यावेळेला त्यांनी ऑक्टोबर एक बरोबर. लगेच एक दीड आठवड्यातच दिवाळी होती. मग ते फंक्शन पहिल्यांदा गोपी आणि मंजिरीकडे झालं. हा. बरोबर. तिथे ह्या बाकी सगळे भेटले आणि मग तिथे अनुराधा आणि अनुराधा, विठ्ठल, आणखीन गोपी, अक्कलकोटकर, मंजिरी, जयंत आणि रश्मी सरलष्कर. रश्मी नव्हती त्याला पण जयंत होता. जयंत. म्हणजे मला आठवत नाही पण आणि, अशी 4-5 फॅमिली मिळून 5-6 असं families दिवाळीचं होत्या. फंक्शन म्हणण्यापेक्षा जस्ट गेट असं टुगेदर. कोणाच्या तरी घरीच व्हायचं.
मग त्याच्यानंतर अच्छा. फॉलोइंग इयरला आम्ही आमच्याकडे होल डेचं फंक्शन ठेवलं होतं. So Nice. this Ah. was 2005. 2005 It's मध्ये. around Okay. 2005. Yeah. Okay. तर आमच्या घरात केलं होतं 9 to हा, असं दिवसा होतं, असं whole day. शनिवारी. म्हणजे ते आपल्याकडे गणपती तो वगैरे. गणपती नाही, 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 म्हणजे दिवाळी- दिवाळीचा- दिवाळी. दिवाळीचा ब्रेकफास्ट अरे वा. हा असं अच्छा. असं सगळं थीम केली ते Okay. ठेवलं होतं. होल डे इट वॉज इन आवर होम. आणि ह्याने कुठली फुलं आणली माहिती नाही. हा. मी रूम मध्ये झोपले होते कारण मला अलर्जीचा अटॅक आला. हा. हा. तर त्या एवढ्या छोट्याशा पिरियड मध्ये एवढं सगळं एवढं सगळं Yeah. So this was like initial period of like stars formation, which eventually led to like the solar system, which is Sam हा. Marathi Mandir now, right? सगळे बरोबर. आय थिंक So- त्यावेळेस तेव्हा पण वाढलं ऍक्च्युली. मग आधी आम्ही घरी गेट टुगेदर केलं होतं, त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा ओळखी झाल्या आणि मग त्याच्यामुळे आम्हाला 10, 12, 15 फॅमिली होत्या. त्यामुळे मग हे फंक्शन अशी कुणाच्या घरी किंवा नुसतं Social- घरातच हे- व्हायचे 5-6 सुरुवातीला. वर्ष मग कुणाच्या ना कुणाच्या घरी हा. असे काढले तुम्ही. हा. दिवाळी, गणपती कारण आम्हाला इथे एक छोटस मला मेन्शन करायला हा. आवडेल की तुमच्या घरामध्ये एंट्री केल्यावरच आम्हाला एक सुंदर गणपतीची मूर्ती पाहायला मिळाली. ती इतकी सुंदर आहे की आम्हाला म्हणजे आम्ही भावली ती. पण त्याबद्दल पण एक स्टोरी आहे असं आम्हाला कळलं. हा, स्टोरी म्हणजे आय थिंक आम्ही जेव्हा आलो तेव्हा ह्युस्टनच्या त्या कुठलं हे आपलं स्वामीनारायण मधनं तिथनं आम्ही घरी काहीतरी मूर्ती असावी म्हणून आणली. आणि अच्छा. तेव्हा अगदी सुरुवातीला असं जस्ट फॅमिली गणपती पूजा किंवा जेव्हा अगदी सुरुवातीला फंक्शन व्हायला लागले, तेव्हा एक दोनदा ही मूर्ती आम्ही वापरली होती. एकदा ऍक्च्युली आमच्या घरी सुद्धा वरती झालं होतं. एकदा वरती केलं होतं, एकदा अगदी सुरुवातीला, हा. आणि एकदा खाली ते थोडंसं मोठ्या प्रमाणात होतं. तेव्हा मला वाटतं आम्ही त्यावेळेला म्हणजे पहिल्यांदा 100 लोक हा आले होते. अरे वा. त्याच्यानंतर मी सांगितलं आणि माधुरी मावशी म्हणतात 2 वर्ष झाले तर 3ऱ्या वर्षी पण तुझ्याकडे करूयात. म्हणलं हा, 100 वर्षांसाठी. तेव्हा म्हणजे काय असं सस्टेनेबल होतं, कारण घर एवढंसं तरी 100 लोक आणि मग 100 लोक एकदम Around- मराठी अराउंड एकदम 100 त्याच्यापेक्षा 50-60 मुलं सगळी छोटी छोटी होती. हा. मग मला नंतर मी सगळ्या रूम मध्ये गेल्यानंतर इथे टोर्नाडो झाल्यासारखं मग तेव्हा सगळ्यांनी असं डिसिजन घेतलं की आता बहुतेक हॉलमध्ये हॉलमध्ये, आणि तेव्हाच ते इथलं हॉल Mesa Grande. मेसा ग्रांडे मध्ये तिथे आम्ही तिथे असं सुरुवात. So Mesa Grande is a street very close by in Stone Oak area. हम्म. तिथे कोणत्या साली गणपती वगैरे असं कम्युनिटी एवढं लक्षात नाही. त्या गणपती नंतर आमच्या 2012 मध्ये हे झालं गणपती. त्याच्यानंतर डिसाइडेड की नाही आता कोणाच्या घरी नाही घरी करायचं, नाही बिकॉज करायचं. 100 लोक वॉज टू मच. कारण मग असं मॅनेज करायला बरोबर. मेनली ना ओनर्सना मॅनेज करायला, आणखी साफसफाई नंतर हे सगळं जागा लहान पडली. सो दॅट्स वाय आय थिंक सगळ्यांनी डिसाईड केलं की त्या मेसा ग्रांडे मध्ये ते जवळच होतं, कारण आणि मोस्टली फॅमिलीज आता इथे कॉन्सन्ट्रेटेड होत्या स्टोन ओक. स्टोन ओक एरियामध्ये. बाकी आयटनच्या तिकडे वगैरे होत्या, पण मोस्टली इथे असे कॉन्सन्ट्रेटेड होते. So this was a very kind of a convenient, a little bit larger and not so expensive also. असं. पण ते पण छोटं पडायला लागलं. मग स्वामीनारायण टेम्पल मध्ये हा. हॉल घेऊन करायला लागलं. तसं केलं. मग ISA नाही HTSA चा हॉल मध्ये तुला माहिती ISA चा घ्यायचो आधी. हा, पहिले सॉरी ISA तर इथेच एक मला सांगायला आवडेल की स्टोरी अशी आहे इन शॉर्ट की आपला जे मराठी मंडळाचा पहिला गणपती जो आहे तो आपण इथे बघू शकतो. तो आणि ही फॅमिली अशा पद्धतीने आपला गणेश उत्सव सुरू झाला मराठी मंडळाचा. शॉर्ट स्टोरी. असं मला वाटतंय की तोपर्यंत अनुराधाकडेच करायची, कारण ती दरवर्षी गणपती बसवते. बरोबर. सगळे तिच्याकडेच व्हायचे. अच्छा. मग 2011 आम्ही जेव्हा इथे मूव्ह झालो त्यावेळेला पहिल्यांदा ह्या घरात. ह्या घरात ओके. आम्ही तेव्हा मूव्ह झालो. आधी दुसऱ्या घरात मी जो दिवाळीचा कार्यक्रम म्हणला त्या घरात केला होता. सो ती 2005-06 ची मूर्ती अजूनही आहे. हो, 20 वर्ष. पुढे आपण सरकत होतो. त्यावेळी तुम्ही पण जॉब करत होता की नाही, कारण माझा मुलगा प्रीमॅच्युअर असल्यामुळे डॉक्टरनी वर्षभर नाही ठेवायचं सांगितलं डे केअरला. पण ही वॉज व्हेरी इन्क्विजिटिव्ह आणि त्याला 10 मिनिटाच्या वरती एक खेळ त्याला काही
करायचा नाही तो फेकाफेकी करायचं. सो फायनली असं झालं होतं की आम्ही दोघं जण एकमेकांचा चेहरा बघून कंटाळलेले असायचो की मला महेश आला की आता तू घे बघ त्याला काय करायचं ते अशी विचार येत. खूप ऍक्टिव्ह होता, हायपर ऍक्टिव्ह हा. होता. ओके. मग त्याच्यानंतर मला 2006 मध्ये ऍक्च्युअली ह्यानी वलेरो सोडलं कारण मला जॉब नाहीये म्हणून की अच्छा. मला इथे कंटाळा आला तर मला आय कॅनॉट सर्वाइव्ह हॉट वेदर. हा. तर म्हणून त्याला ऍक्च्युली त्यांनी कन्सल्टिंगचा घेतला परत आणि तिकडे मूव्ह व्हायचं असं चाललं होतं. सो नॉर्थ आम्ही ईस्टला. हा परत हा. ना. ओके. आणि आम्ही याच्या एका कझिनच्या एंगेजमेंटला गेलो होतो शिकागोला. तिकडनं मी क्लिव्हलँडला माझ्या मुलाला घेऊन गेले फ्रेंड्सना भेटायला ऍक्च्युली. तर त्यावेळेला तिथे मला पहिल्यांदा ऍक्सेंचर मधून कॉल आला अच्छा. हो वा. आणि इट वॉज म्हणजे माझा इनिशियल इंटरव्ह्यू झाला. मग त्यांनी मला फायनलला इथे बोलवलं. माझं बिहेवियर इंटरव्ह्यू त्यांनी सांगितलं की केव्हा घेऊ. तर मी नेक्स्ट डे ट्रॅव्हल करून परत येणार होते. अच्छा. ती माझं प्लेन एवढं उशिरा आलं की मला रात्री 2ला आलं आणि ते पुष्पा मावशी आणि इंद्रा मावशी ते मला पिकअप करण्यामध्ये विचार थांबले. मला पिकअप करून त्यांनी ड्रॉप वगैरे केलं. मी अर्धवट झोपेतच नशिबाने माझ्या की इट वॉज नॉट अ व्हिडिओ कॉल. अच्छा. मी तो तसाच इंटरव्ह्यू दिला. हम्म. कसं साहेबचं बिहेवियर इंटरव्ह्यू झाला. म्हटलं काय होत नाही काय मी दिला मला माहिती नाही. मी 5 तास सुद्धा झोपलेली नाही. हा. आणि तो लकीली झाला. त्यांनी मला नेक्स्ट डे लगेचच कॉल करून सांगितलं की नेक्स्ट डे फायनल इंटरव्ह्यूला ये. Oh, हो, nice. शेवटी मग पुढे मी सरकलं. ईशानला अनुराधाला फोन केला की अनुराधा ईशानला सांभाळतेस का एक तास मला जाऊन आउटफिट आणायला लागणार इंटरव्ह्यूला जायचंय. बापरे. इमॅजिन करू नाही शकत काय काय स्ट्रगल झालं ना. Yeah. पण फायनली झालं हा तुझं. तर झालं आणि 6 महिने पण मग तो डे केअर त्याचं सुरू लकीली मला लगेच मिळालं. आणि ऑन साइट लोकेशन होतं सॅन अँटोनियो. त्यावेळेला सगळं ऑनसाईट पण होतं. म्हणजे तो हा. विचार आला होता की सॅन अँटोनियो सोडू आणि सोडू. आपण परत तिकडे जाऊ तर परत सॅन तर सॅन अँटोनियोमध्ये अँटोनियो. हा, घेऊन. correct. त्याला परत ती करायची माहिती तिने जॉब सुरू केला मी ट्रॅव्हल करायचो पण मग नंतर ते जसं काइंड ऑफ स्ट्रीमलाईन झालं तेव्हा म्हणलं की ओके ठीक अच्छा. आहे Yes, yes. Stage. विल स्टे सो दॅट वे महेश इज फ्लेक्सिबल. हे करायचं होतं, हे हा. करू, ते करायचं होतं, ते ते करू. ओके. राईट आय हॅव टू बी राईट. मग तुम्ही कन्सल्टिंग करत होता आणि नंतर then हा मग कन्सल्टिंग सोडून मी परत सेम इथे जॉईन झालो वलेरोमध्ये. एक 2 वर्ष होतं त्याच्यानंतर मग मला आय गॉट अनदर ऑपॉर्च्युनिटी. एक कंपनी टिसोरो म्हणून तिथे कंपनी होती ती आता मॅरेथॉन पेट्रोलियम. ओके मग जवळपास ऑलमोस्ट 15 वर्ष मी आता तिथे तिथे आहे. तिथे आता तिथे आहे. बरोबर मॅरेथॉन पेट्रोल. मॅरेथॉन पेट्रोलियम. आणि ही पण एक्सेंचर मध्ये मी सोडलं आणि ती 23 आता म्हणून sorry. त्याचा अच्छा. इंडिपेंडेंट म्हणून कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करते. आता सध्या गॅप आहे. सध्या Okay. आता निवांत आहे. सध्या right. Nice. सगळ्यांनी सो नाव गोइंग बॅक टू मेसा ग्रांडे मध्ये जे गणपती वगैरे दिवाळीचे फेस्टिवल्स व्हायचे तर तिथून एक आयडिया स्टार्ट झाली ना की हा आपण एक मंडळ तयार. त्याचं काय सांगता का? म्हणजे आय थिंक कोणीतरी आमचा एक मित्र होता इकडे त्याचं नाव देव. तो आय थिंक ही केम फ्रॉम सियाटल. हो, देव पनाचकर. देव पनाचकर. हा, I think ओळखतो. त्यांनी अशी काहीतरी आयडिया फ्लोट केली. आणखीन रवी कणसकर त्याला पण आयडिया होती. आणि मग हे विठ्ठल राजू काका ऑफकोर्स. आणखीन पांडे. सरलष्कर पांडे. आणखीन मंजिरी. होतं मंजिरी. आणखीन अजय जोशी म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी असे सगळे. मग तेव्हा असं हळूहळू सुरू झालं की आपण आता खूप वर्ष झाली आता आणि मराठी लोक खूप वाढली तिकडे तर मंडळ स्थापन करावं. पण मग तिथेच सगळी ती डिस्कशन सुरू झाली की म्हणजे मंडळ सुरू करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे. So you were one of the core group members. You were part of the Yeah, discussion. I mean, part of the discussion, just Okay. contribution की म्हणजे डिस्कशन मध्ये काय आहे काय नाही आहे. पण बाकी सगळे आय थिंक देर आर लॉट ऑफ Yes, अदर पीपल who took lot of initiative because they had knowledge. They had knowledge. म्हणजे आय थिंक विठ्ठलनी का मंजिरीनी मग त्यांचे कोणते अटलांटा वगैरे बरं. कसे त्यांच्याशी बोलून की काय करावं लागतं काय नाही Process करावं लागतं. understand केली. अजय जोशी त्यांची मिसेस शी इज अ लॉयर. हो.
मग तिच्यावर की ते बायलॉज वगैरे कसे फायनलाइज करायचे. आय थिंक आय वॉज पार्ट ऑफ इट. आय वॉज काइंड ऑफ सपोर्टिंग इट. बट देयर वॉज लॉट ऑफ अदर पीपल Correct. पण मग या टप्प्यावर मला असं विचारायला आवडेल की तुम्ही जे झाड त्यावेळी पेरलं होतं म्हणजे सुरू केलं होतं आणि हम्म. आज आता आपण खूप इनिशिएटिव्ह वगैरे भरपूर काही काही चालू आहे आपल्या सॅन अँटोनियो मराठी मंडळ. तुम्हाला हा प्रवास बघताना तुमचं काय मत आहे? तुम्हाला कसं वाटतंय? या नाही खरंच आय थिंक आम्ही जस्ट त्यावेळी जे 10-12 लोक होते त्यांनी सगळ्यांनी असं आपण सीट करतो तसं ते केलं. आणखी त्याच्यानंतर सुरुवातीला मला वाटतं आम्ही ना 1-2-3 वर्ष सुरू केलं. पण जशी जशी नवीन पिढी आतमध्ये येत होती, आय थिंक नाव यू गॅज नो, आय डोंट हॅव टू टेल यू की दे जस्ट टूक इट टू द नेक्स्ट लेवल. त्यांनी जो कलर आणला ह्याला आमचं कसं होतं की जस्ट स्टार्ट करायचं, एकत्र यायचं, थोडंसं फंडिंग मिळेल, आणखी थोडीशी लोक जास्त जवळ येतील अशा ह्याच्यानी सुरू केलं, अगदी छोट्या प्रमाणावरती, राईट. पण नंतर जे नवीन जे मॅनेजमेंट येत गेलं, आणखी तर लोकांचे जसे इंटरेस्ट वाढत गेले आणि आपल्याला कळलं की खूप मराठी फॅमिलीज आता आय थिंक दॅट द फर्स्ट 2 years वर लो प्रोफाईल, पण आय थिंक नंतर year 3, 4, 5 आणि आता मला वाटतं काय ऑलमोस्ट एक 7-8 years त्याच्यामध्ये हे खूपच वरती वरती खूपच चालला वाढलं. आहे Correct, आपल्या yeah. मंडळाचं. आता नाही, आम्ही जसं एवढा ऍक्टिव्ह होतो तसं आता नाहीये. पण आय थिंक द फॅक्ट दॅट नवीन जनरेशनने जे पुढाकार घेऊन आणखीन द वे दे हॅव ब्रॉट इट अप, आय थिंक अँड ऑन दॅट पॉइंट ऍक्टिव्ह वर्षा मी तुम्हाला तुला सांगतो 7-8 वर्षात जे काही कार्यक्रम व्हायचे प्रत्येक कार्यक्रमात महेश यूज टू बी द कॅमेरा पर्सन. प्रत्येक फंक्शनचे व्हिडिओज अँड फोटोग्राफ्स महेशच काढायचा अनसेल्फिशली. नाही. No complaints. He was always the first volunteer to come in and the last person to leave. So I have seen that last 7-8 years. Right. I think there are so many other people, but Of course, right. for photography is essentially, I think, Yes. me again, I had a camera that we have never used, and here's a function while लागले. So just as a hobby, म्हणून आणखीन essentially I think that I'm fairly okay camera, पण I think आपले lighting आणखीन colorful जे clothing त्याच्यामुळे I think the photo obviously चांगले येतात. आणखी I think that kind of encouraged me की okay, let's just keep continuing. Even 2-3 वर्ष he was a photographer for रेगनच्या स्विम टीमचा पण. आमच्याकडे So, शाळेची स्विम टीम आहे त्याच्यामध्ये पण. माझी मुलं दोघे हा. स्विम करतात. पण आय थिंक that was the encouragement की okay, it's working fine, so I just kind of continued. छान. तर मंडळी मला Thank you for इथे that. सांगावंसं वाटतं की जे पण आपण छान छान फोटोज त्यावेळी बघितले असतील हा. मराठी मंडळचे हा. तर त्याचे All आज thanks आपण to thanks Mahesh. to- Yeah, I think of course I took a lot of them, but there were other people too Right. which contributed. And I think at the end of the day, it's all the colorful dresses and all the ladies. And lighting and the way it was organized. I think camera is pretty small, but it all worked out very, 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 पण ते very कितीही well. झालं तरी कॅप्चर करून ते मेमराईज करणं हा. हा पार्ट तुमच्याकडे होता आणि तुम्ही Correct, तो yeah, केला. correct. Definitely. तर ते It was fun. It was fun. Yeah, you mentioned your kid. So आपण तुमच्या मुलांबद्दल बोलू. काही सांगू शकतो का? तुम्हाला किती मुलं आणि काय करतात? मुलं 2 आहे ना. ईशान मोठा आता अच्छा. 20 वर्षाचा आहे. ओमकार धाकटा तो 16 वर्षाचा आहे. ईशान आता कॉलेजला असतो टेक्सास A&M मध्ये. Okay. ही इज पर्सुइंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज स्टेशन. कॉलेज स्टेशन. Okay. He is in the second year of the college. Yeah, he's doing well. They both have been swimmer thanks to her. Oh, yes, ते आलंय. अरुंधती जीन्स. आलेले आहे. गुलाम. It came from to be frank, my mom was माझी आई Correct. स्विमर होती. आणि आम्ही ऐकलंय की स्पेशली लहान इज व्हेरी गुड स्विमर आणि रेगन मध्ये he has दोघं- qualified for like Yeah, I think I District wouldn't level. say in extreme, but I think they are in the varsity varsity. team. I think they can do much better, but again, I think it's all about how much time they put in. But I think our interest was just especially from a physical activity standpoint. Okay. And in a good company with good kids around it, they swim. That's the only thing that they have played. So I think it I keeps them wanted, very like- fit over the years.
मेन मला त्यांनी हायस्कूलमध्ये स्विमिंग करायला अच्छा. दॅट वॉज माय गोल. Goal. ह्याने केव्हा सांगितलं की बंद करा ते स्विमिंग बंद करणार नाही. हा ते स्विमिंग चालू ठेवणार. ह्याला त्यांना बॉयज स्काउट करायला. नो आय एम नॉट गोइंग टू गो ऑन द बँड वॅगन ऑफ बॉय स्काउट. दे आर गोइंग टू स्विम. Okay. Yeah, so that was good. Karan, I think swimming. I always thought, yeah, we'll have them into gym and all, but I think it never happened. So even though she was very insistent की त्यांनी करायलाच पाहिजे, आणखीन even I think आम्ही मारामारी करायचो त्याच्यावर. That was a focal point of our स्विमिंगचं म्हणजे का थोडंसं इन्व्हॉल्व असायचं की त्यांना स्विमिंगला प्रॅक्टिसला घेऊन जा, मग Correct. इव्हेंट्सला घेऊन So ते जा. कोण करणार प्रत्येक वेळेस So, मीच का मी करू? त्या- So there were times की Yeah. SMM किंवा मराठी मंडळाचे काहीतरी फंक्शन असायचे हा. आणि स्विम मीट आहे. आय विल गो विथ देम फॉर स्विम मीट. हा. अच्छा तुम्ही फंक्शन मिस करायचे आणि Yeah. बरोबर. So, बरोबर. Correct. So, एका याच्यामध्ये आपण म्हणजे ते छानच ऍक्टिव्हिटी आहे ती की एक पकडलं तर आपण ते पॅशन आहे की हे हा. करायचं. Correct. So it worked out both It ways. worked out. Because she insisted that they will continue. Ha. And for health wise, it was good It for them. was They good. got good in the high school varsity team, and I didn't have to go with them to gym. Hi Omkar, how are you? I'm good. How are you? I'm good too. So how are you feeling today? I'm feeling good. तर मंडळी आता आपण बघितलं की यांच्या आयुष्यातला सुंदर क्षण म्हणजे 2004चा ईशान हा मोठा मुलगा तो आज आपल्याला इथे जॉईन नाही करू शकलाय कारण तो टेक्सास A&M मध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंग करतोय. पण आपल्यासोबत आज ओंकार आहे जो आता त्याच्याबद्दल तोच सांगेल जो आता 11वी मध्ये आहे आणि पुढचा तो सांगेल. What's your hobby, Omkar? I swim. You swim. Tell us about more about your swimming. It's at UIW, the college, and it's a lot of work. It's a lot of work. Do you enjoy it? Yes, And tell them how long you have been swimming and how your journey went, right? I've been swimming for like 9 years or so, right? Since 9 years. Since second grade. सेकंड ग्रेड. ओंकार हा दुसरीत असल्यापासून स्विमिंग करतोय आणि ओंकार हा उत्तम स्विमर आहे आणि त्याला हे खूप आवडतं. तर मंडळी आपल्या सॅन अँटोनिओ मराठी मंडळाला एक चांगला स्विमर आज इथे मिळालेला आहे. ओंकार, टेल अस मोर अबाउट युअर पॅशन, युअर करिअर, युअर फ्युचर करिअर. व्हॉट यू वॉन्ट टू बिकम? I'm thinking of doing something in medical. Maybe one thing I have in mind is neurology. न्यूरोलॉजी. ओ वाव, यू सो टॅलेंटेड. ओके, तर या चौकोनी कुटुंबाला भेटून आपल्याला खूप छान वाटलं. थँक्यू ओंकार. खरं तर आपण ह्या त्याचा शेवटच्या सेगमेंट कडे आलेलो आहोत बिलकुल. आपण पुराणोबंधाच्या. तर आपण छोटासा रॅपिड फायर खेळूया चालेल आणि चालेल. सांगूया करूया. चला मग रेडी? Ready? I'm always ready. भांडण झाल्यावरती तुम्ही एकमेकांशी कसे संवाद साधता आणि पहिलं इनिशिएट कोण करतं? Normally मी करते. I just need some time to cool down. अच्छा. Once I cool Yeah, down, I go and sometimes he just stretch it out. But that's fine. Yeah, but that's That's normal. तुम्हा दोघात सर्वात जास्त रोमॅन्टिक romantic. I'm not romantic for sure, and she's also not like very aggressively or किंवा. So we are pretty normal. नॉर्मल फॅमिली, uh, नॉट लाईक yeah. बॉलिवूड फॅमिली. Bollywood Yeah. family, and I come from a conservative family, Uh-huh. so the romance is not something that is Encourage okay. The or entertain. entertainment, okay. I mean, now it's fine, but back in Back 30, then, 40 correct. years, my parents were pretty conservative. So it was like, okay, गोड अबोल प्रेम. yeah. I think, ओके. जर कोणाला स्वयंपाक करायचा असेल तर कोण छान जास्त स्वयंपाक करतो किंवा करेल? yeah, obviously, I There think are she cooks certain very things well. he does like pohe. Yeah. Pohe, I don't like. आता the पोहे way I तुम्ही make खाणार it. तेव्हा तुम्हाला हा, कळेल. तुम्ही सांगा. पण नॉर्मली आम्ही पोहे लोकच त्याच्यावरती असतो. असतात. Correct. पोहे मी जस्ट त्याच्यावरती सोडून देते. But there are things I do. There are things that. Yeah, आम्ही जनरली त्याच्यावर- असं एकत्र करतो. कारण आणि माझं कुकिंग सुरू झालं जेव्हा ती प्रेग्नेंट होती आणि मी जेव्हा ट्रॅव्हल करायचो तेव्हा मी वीकेंडला आम्ही दोघं करून ठेवायचो. सो शी कॅन ईट इट. सो इट स्टार्टेड ओव्हर देअर आणि मग मुलं जेव्हा लहान होती तेव्हा स्विमिंग जसं कुक टुगेदर. दुसरी तासा मुलगा स्विमिंगला गेला. अच्छा. मग तसं जसं झालं विकेंडला माझा
स्वयंपाक be- तयार हा, करणं. कारण generally cooking. आल्यानंतर त्यांना एवढी भूक लागलेली असते ना की आल्यानंतर बरं. कुकिंग आणि नव्हता वेळ. आणि मी 2012 पर्यंत मला ऑफिसमध्ये जायला लागायचं. अच्छा तर 2013 पासून मी Remote. पूर्णपणे Yeah. But yeah, bottom line, I mean, she, of course, she cooks well, but I cook some good dishes too, and we cook together many times. पण आता आम्हाला कळलं की तुम्हाला त्यांच्या हाताचे पोहे आवडतात केले तसं तुम्हाला हा. खिचडी आवडतात हा. विच इज फेवरेट डिश की त्यात सगळंच असणार Oh, I mean, yeah, I cannot name any वेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा पनीर किंवा चिकनचं मॅरिनेट करून तंदुरी चिकन. I don't eat it now, but when I used to, I think she does it. It's best. So those are the good things. Yeah. Now, एकमेकांबद्दल एक थिंग जे तुम्हाला आवडत नाही दुसरं. Well, generally, I mean, that's my feeling. I'm very organized, and I think she's a little bit disorganized. I think that's the. Okay, But that's very good answer. Very good answer. Very diplomatic answer. I'm organized at work, हा. not at. Yeah, so I think that probably is. I'm more organized with my kids' stuff to be on track Yeah. than cleaning and all. Or like I get. बरोबर. I don't like it. So- दोघेही वेगवेगळ्या एरियाज मध्ये ऑर्गनाइज्ड आहात. So the Right, common thing right. is you both are Yeah. organized. So you and, compensate each other. Yeah, each And, other. Sort of. So basically, I cook and then I let 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 him you clean. Right, right. ओके तर खूप छान. खूप मजा आली आम्हाला तुमच्याशी हा. गप्पा मारून. आय एम शुअर की तुम्हाला पण खूप मजा आली असेल आपल्या प्रेक्षकांशी आणि आमच्याशी संवाद साधून. तर Definitely. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच आम्हाला Thank संधी you so दिली तुमच्या Yeah, घरी thank you very मला much. जाणून घ्यायची. तर मंडळी हा होता आपला ऋणानुबंध एपिसोड 14 आणि आज आपण इथेच थांबतोय. लवकरच भेटूयात तुमच्या घरी पुढच्या एपिसोडला. नमस्कार. Namaskar. Thank you.